आई वडील हे आपल्या मुलांसाठी सगळ्यात मोठं आधार असतं, पण तोच आधार भयावह बनला तर अशीच भयानक घटना सांगली जिल्ह्यामध्ये घडली। एका वडिलांनी आपल्या 2 मुलींना रात्रभर उलटं टांगून दिलं आणि त्यात एका मुलीचा मृत्यू झाला। नेमकी घटना काय घडली मंडळी, हे आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय। मंडळी, ही जी घटना घडली ती सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी या गावामध्ये घडली। एक साधं कुटुंब, 2 मुली आणि त्यांचे वडील, सगळं काही सामान्य सुरू होतं, पण अचानक एका संशयाने घरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। शेजाऱ्यांनी त्या 2 मुलींवर चोरीचा आरोप लावला आणि इथूनच सुरू झाली ही भयानक घटना। संतापलेल्या वडिलांनी आपल्या 10 वर्षाची आणि 13 वर्षाच्या या 2 मुलींना शिक्षा द्यायचं ठरवलं। एकीचं वय होतं फक्त 10 वर्षे आणि एकीचं 13 वर्षे, पण ही शिक्षा इतकी कठीण असेल हे कुणालाच कल्पना नव्हती। वडिलांनी आपल्या दोन्ही मुलींना रात्रभर घरामध्ये उलटं टांगून दिलं। त्या दोन्ही मुली वेदना सहन करत होत्या, ओरडत होत्या, मदतीसाठी ओरडू लागल्या। अखेर जी लहान मुलगी होती 10 वर्षाची, तिचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि जी दुसरी मुलगी होती ती देखील अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये, जी 13 वर्षाची मुलगी होती, तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेले। मिळालेल्या माहितीनुसार त्या वडिलांचं नाव होतं दादू यमगर। सध्या त्याला पोलिसांनी अटक केलेले, पण मंडळी एका छोट्याशा संशयावरती इतकी मोठी सजा देणं हे कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा। मंडळी, भेटू पुन्हा आपण नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।